एक्चुअली ये विनर है, अक्षल मुंबई श्री है मनीष अडविलकर। वर्षाचा असताना मी व्यायाम चालू केला. सोशल सर्व्हिसिंग हायस्कूल परेल येथे मी व्यायाम चालू केला. तर जाता येता मी व्यायामशाळेत जायचो, तिथले पट्टू बघायचो. ते बघून मला पण असं वाटलं की आपण पण आपली चांगली बॉडी बनवूया. शिवाय माझ्या आईची अशी इच्छा होती की गव्हर्नमेंट सर्व्हिसच हवी, तुला काही झालं तरी. तर त्या दृष्टिकोनातून काय करता येईल, तर माझा तिकडचा एक गुरु होता संदीप जाधव, ह्याची बॉडी मला खूप आवडायची. तर मी त्याला विचारलं की गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी मला काय करायला लागेल. तर तो मला बोलला की तू खूपच बारीक आहेस, आधी तू मसल साईज वाढव. बॉडी बिल्डिंग हे लांबची गोष्ट आहे, पहिला तू एक नॉर्मल बॉडी बनव आणि मग शरीरसृष्टीचा विचार कर. त्या दृष्टिकोनातून मी आरेंबड येथे व्यायाम चालू केला. आरेंबड येथे राष्ट्रीय दर्जाचे बरेच खेळाडू त्यावेळी होते, जे रेल्वेसाठी खेळायचे, BPD साठी खेळायचे. तर त्यातले काही बॉडी बिल्डर्स मला बोलले की बॉडी बिल्डिंग हे तुझं काम नाही, खूप बारीक आहेस, बॉडी बिल्डिंग तुझ्याकडनं होणार नाही. पण मी काय आपला हट्ट सोडला नाही, मला बॉडी बिल्डरच व्हायचं होतं. त्या दृष्टिकोनातून मी काय करता येईल हे माझ्या कोचला विचारलं. तर कोच म्हणजे माझा संदीप जाधव मला बोलला की तुला नॅशनलचं मेडल पाहिजे, युनिव्हर्सिटी आयदर या तर ज्युनियर नॅशनल. त्या दृष्टिकोनातून मी पहिला ज्युनियर नॅशनलला गेलो. ज्युनियर महाराष्ट्राची फर्स्ट आलो. ज्युनियर नॅशनलला मी ब्रॉन्झ मेडल घेतले आसाम येथे. त्यानंतर मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं, कारण मला इंटर युनिव्हर्सिटी खेळायची होती. आणि मी 1996ला ऑल इंडिया युनिव्हर्सिटी टायटल मारली, इंटर कॉलेज जी असते ती. आणि त्याच्यानंतर मी ऑल इंडिया नॅशनलला पण गोल्ड मेडल झालो. त्या बेसवर मला रेल्वेत क्लर्क पोस्ट मिळाली आणि तिथून माझी खरी बॉडी बिल्डिंगला सुरुवात झाली. म्हणजे जो स्ट्रगल पिरियड होता, बॉडी बिल्डिंगसाठी पैसे नव्हते, ते असे सॅलरी मिळाल्यामुळे मी ती बॉडी बिल्डिंग स्टार्ट करू शकलो. जॉबला लागल्यानंतर पहिलं माझं टार्गेट हेच होतं की चांगली बॉडी बिल्डिंग करू आणि रेल्वेचा जॉब सांभाळू. पण रेल्वेच्या जॉबमध्ये जी सॅलरी होती तेव्हा मला वाटतं 5-1 रुपये स्टार्टिंग मला सॅलरी होती. त्यामध्ये तर बॉडी बिल्डिंग होऊ शकली नसती. पण खरी माझी बॉडी बिल्डिंगची सुरुवात झाली की मला सलमान खानची ट्रेनिंग मिळाली आणि तिथून थोडेफार पैसे मला मिळायला लागले. आणि खरी बॉडी बिल्डिंग तेव्हा माझी चालू झाली. जे फेम आणि जे माझं नाव झालं ते तिथून चालू झालं. 98 नंतर माझं प्रमुख टार्गेट राहिलं ते मला म्हणजे बॉडी बिल्डिंगमध्ये चांगलं करून दाखवायची इच्छा होती. मुंबई श्री, महाराष्ट्रची या स्पर्धा. त्यानंतर 99, 2000, 2001, 2002, 2003 सलग मी मुंबई श्री विनर झालो. आणि 2005ला मी महाराष्ट्रशी नाशिक येथे झालेली ती स्पर्धा मी पटकवली. महाराष्ट्रशी मारल्यानंतर माझं मेन टार्गेट होतं स्वतःचं नॉलेज अपग्रेड करायचं. आणि तो टाईम असा होता की त्यावेळेचे बॉडी बिल्डर स्वतःचं नॉलेज शेअर नाही करायचे. इवन तेव्हा प्रोटीन पावडर्स पण नव्हत्या. हे सगळं नंतर 98, 99 नंतर यायला लागलं आणि ते खूप एक्सपेन्सिव्ह होतं.
म्हणजे आम्हाला तर परवडायचंच नाही. आम्ही नॅचरल डाएट करायचो. तेव्हाचे बॉडी बिल्डर सहसा नॉलेज शेअर नाही करायचे. तेव्हा सप्लिमेंट्स पण नव्हते, त्यामुळे आम्ही नॅचरल डाएटच करायचो. अंडी, फिश, चिकन आणि हार्डवर्क खूप होतं. आताचा टाईम तसा नाही. मुलं हार्डवर्क कमी करतात आणि या सप्लिमेंट्सवर भर जास्त आहे. तर माझं एकूण असं मी असा प्रयत्न करतो की माझे जे स्टुडंट आहेत त्यांना मी असं समजावतो की मी ज्या चुका केल्यात त्या तुम्ही करू नका. आज हे जे मी नॉलेज संपादन केलं आहे हे माझं सेल्फ एक्सपिरियन्स नॉलेज आहे. ह्याच्यासाठी मी कुठल्याही प्रकारचा कोर्स किंवा कुठल्या मोठ्या बॉडी बिल्डरला कन्सल्ट नाही केला आहे. माझ्या नॉलेजवर कितीतरी डिबेटिंग झाले आहेत. कितीतरी बॉडी बिल्डर मुंबईतले आहेत ते बोलतात मनीष आडविलकरचं नॉलेज हे बरोबर नाही आहे, ही रॉंग पद्धत आहे, हे ओल्ड स्कूल रूल आहेत, हे फॉलो नाही होत. पण माझे जे बॉडी बिल्डर आहेत ज्यांनी मला 100% माझं नॉलेज घेऊन तसाच व्यायाम तसाच डाएट केला आहे, त्यांनी आज 100% यश संपादन केलं आहे. असे कित्येक बॉडी बिल्डर आहेत, त्यांची मी सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत. त्यातले काही बॉडी बिल्डर आहेत जसं सागर माळी आहे ज्याने मुंबईश्री मारली आहे, अक्षय मोगरकर आहे ज्यांनी महाराष्ट्रश्री तसेच भारतश्री मारला आहे, आणि 2018चा सुजल पिळणकर आहे. 2014 साली मी स्वतःचं सप्लिमेंट स्टोअर ओपन केलं परेल येथे. तिथे मी नॉर्मली कन्सल्टिंगला बसतो. म्हणजे रोज नाही बसत, पण फ्रायडे सॅटर्डे जे गरीब होतकरू खेळाडू आहेत ते माझ्याकडे मार्गदर्शन घ्यायला येतात आणि मी कुठलीही फीज न घेता त्यांना मार्गदर्शन देतो. आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे, मी कुठल्याही बॉडी बिल्डरकडनं कन्सल्टिंग फीज घेतलेली नाही. माझी जी बॉडी बिल्डिंगची फंडे आहे ते आहे ओल्ड स्कूल फंडे. ओल्ड स्कूल म्हणजे जुनं व्यायामशाळा असं नाही. ओल्ड स्कूल म्हणजे हार्डवर्क. तुम्हाला हार्डवर्क जास्त करायचं आहे. आणि आताचे बॉडी बिल्डर जे ऑनलाईन ट्रेनिंग देतात फॉरेन बॉडी बिल्डर्सकडनं ते कम्प्लीट चुकीचं आहे. मी त्याला मानत नाही. जे तुम्ही समोरासमोर ट्रेनिंग देता, समोरासमोर बघता आणि ऑनलाईन जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे मी जास्तीत जास्त मुंबईत राहून मुंबईतल्या बॉडी बिल्डरना घडवायचा प्रयत्न करतो. मी ऑनलाईन ट्रेनिंग नाही करत. इतर तर मला दिल्ली, कलकत्ता खूप ठिकाणावरून मला फोन येतात आम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग पाहिजे म्हणून, पण मी नाही करत. कारण मी त्यांना ते सॅटिस्फॅक्शन देऊ शकत नाही जे मी समोर उभं राहून सॅटिस्फॅक्शन देऊ शकतो. आताची स्थिती अशी आहे की कित्येक फॉरेनचे बॉडी बिल्डर, कित्येक कोचेस इथे येऊन पैसे कमवत आहेत. आपल्या महाराष्ट्रात अशी वेळ अजून आलेली नाही. कित्येक मराठी मुलं आणि कित्येक असे ट्रेनर आहेत ज्यांना त्या लेवलचं नॉलेज आहे आणि त्या लेवलचे पैसे ते पण कमवू शकतात. पण असं होत नाही आहे. आपले जे खेळाडू आहेत फॉरेन बॉडी बिल्डर जास्त महत्त्व देतात. एक मुंबईतला बॉडी बिल्डर पण चांगला बॉडी बिल्डर घडवू शकतो हे मी सिद्ध केलं आहे आणि सिद्ध करीनही पुढे. कित्येक बॉडी बिल्डर माझ्याकडे येत आहेत, त्यांना मी पर्सनल ट्रेनिंग देऊन मी त्यांना मुंबईश्री, महाराष्ट्रश्री शिवाय मिस्टर एशिया बनवायचं माझं स्वप्न आहे. त्यासाठी महाराष्ट्रातले जे ट्रेनर्स आहेत आणि बॉडी बिल्डर्स आहेत यासाठी मनीष आडविलकर स्पोर्ट्स सायन्स या नावाने मी एक टीम तयार केली आहे. त्या टीमचं नाव आहे टीम मास. त्यात आम्ही एक 4-5 बॉडी बिल्डर जे जुने बॉडी बिल्डर आहेत, ज्युनियर बॉडी बिल्डर आहेत, अशी एक टीम आहे. तो आम्ही 3 दिवसाचा कॅम्प घेणार आहे. त्याच्यामध्ये त्या कॅम्पमध्ये नवीन बॉडी बिल्डर्सना कशा प्रकारे पोजिंग मारली पाहिजे, कशा प्रकारे तुम्ही न्यूट्रिशन घेतलं पाहिजे, कुठले सप्लिमेंट्स घेतले पाहिजे, वर्कआउट कसा केला पाहिजे त्याचे प्रॅक्टिकल्स देणार आम्ही. शिवाय मेन फिजिकवाल्यांना कशा पोजिंग मारल्या पाहिजे, शिवाय माझ्या ज्या वुमन्स ॲथलीट आहेत त्या वुमन्स बॉडी बिल्डर्सना कशा पोजिंग मारल्या पाहिजे ते सगळे शिकवणार आहे. त्यासाठी मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या बॉडी बिल्डरना मी एकच सांगू इच्छितो, ज्यांना इथून बॉडी बिल्डिंग करायचे म्हणजे मनापासून बॉडी बिल्डिंग करायचे त्यांनी माझ्याकडे कधीही यावे. माझं 100% मी त्यांना देईन, ते पण विनामूल्य. धन्यवाद.